भाऊ-बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. कधी तुम्हाला असं वाटलंय का, की काही लोक कितीही अडचणी असले, तरी त्यांच्या आयुष्यात गोष्टी शेवटी जुळून येतात. सुरुवातीला संघर्ष, मध्ये गोंधळ आणि शेवटी अचानक दिशा बदललेली दिसते. हे नशिबाचा खेळ वाटतो, पण प्रत्यक्षात तो एका वेगळ्या शक्तीचा परिणाम असतो. आज आपण अशाच एका राशीबद्दल बोलणार आहोत, जिची पॉवर लगेच दिसत नाही, पण वेळ आली की संपूर्ण प्रवाह वळवते. ही कथा ग्रहांची नाही, तर माणसाच्या आतल्या जाणीवीची आहे. पुढे काय आहे ते ऐकल्यावर कदाचित तुम्हालाही स्वतःबद्दल काहीतरी नवीन कळेल. ज्योतिष सांगतं सत्य. धनु राशीकडे अशी एक पॉवर आहे, जी नशीब स्वतःहून वळवते. धनुराशीची खरी पॉवर ही बाहेरून दिसणाऱ्या आत्मविश्वासात किंवा बोलक्या स्वभावात नसून आतून कार्यरत असलेल्या एका वेगळ्या शक्तीत आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की धनु राशीवर गुरु ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे या राशीच्या व्यक्तीकडे दृष्टी बदलण्याची शक्ती असते. जिथे इतर लोक परिस्थितीला अडथळा मानतात, तिथे धनु राशीचा माणूस त्याच परिस्थितीतून नवीन मार्ग शोधतो. हीच गोष्ट नशीब हळूहळू त्यांच्या बाजूने वळवते. धनुराशीची सर्वात मोठी पॉवर म्हणजे आतून येणारा विश्वास. हा विश्वास अंध नसतो, तर अनुभवातून तयार झालेला असतो. अपयश आलं तरी धनुराशीचा माणूस आतून तुटत नाही, कारण त्याला असं वाटतं की हे इथेच थांबणार नाही. ही भावना त्याला पुन्हा उभं करते. ज्योतिषानुसार हीच भावना म्हणजे गुरुची कृपा, जी त्याला दीर्घकाळ अडचणीत अडकू देत नाही. धनुराशीची दुसरी महत्त्वाची शक्ती म्हणजे सत्याकडे झुकणं. हे लोक खोट्या आश्वासनांवर किंवा वरवरच्या चमकदार गोष्टींवर फार काळ टिकत नाहीत. जेव्हा ते चुकीच्या मार्गावर असतात, तेव्हा आयुष्य त्यांना धडा देतं आणि तो धडा स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्या नशिबात अचानक बदल होतो. अनेक वेळा दिसून येतं की धनुराशीचे लोक उशिरा यशस्वी होतात, पण जेव्हा होतात, तेव्हा ते स्थिर आणि अर्थपूर्ण असतं. धनुराशीची आणखी एक गुप्त पॉवर म्हणजे मन मोकळं ठेवण्याची क्षमता. हे लोक मनात राग, द्वेष किंवा सूड फार काळ साठवून ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांची ऊर्जा अडत नाही. ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे की जिथे मन मोकळं असतं, तिथे भाग्याला वाट मोकळी मिळते. म्हणूनच धनुराशीचे लोक नकळत अशा संधीकडे आकर्षित होतात, ज्या इतरांच्या नजरेत येत नाहीत. ही राशी संकटात असताना देखील आशा सोडत नाही. ही आशाच त्यांची खरी पॉवर आहे. नशीब लगेच साथ देत नाही, पण धनुराशीचा माणूस थांबत नाही. तो चालत राहतो, शिकत राहतो आणि एक दिवस परिस्थिती स्वतः बदलते. ज्योतिष सांगतं ते हे सत्य आहे. धनुराशीचं नशीब बाहेरून नाही, तर त्यांच्या आतल्या शक्तीमुळे वळतं. धनुराशीची आणखी एक महत्त्वाची पण फार कमी लोकांच्या लक्षात येणारी पॉवर म्हणजे काळाशी जुळवून घेण्याची विलक्षण क्षमता. ज्योतिषशास्त्रानुसार हे लोक एका ठराविक चौकटीत अडकून राहत नाहीत. परिस्थिती बदलली की त्यांची विचारधारा देखील बदलते, पण मूल्ये बदलत नाही. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते स्वतःला नव्याने घडवू शकतात. हीच लवचिकता त्यांच्या नशिबाला वेळोवेळी नवीन दिशा देते. धनुराशीच्या व्यक्तीकडे भविष्याचा अंदाज घेण्याची सूक्ष्म समज असते. हे लोक मुद्दाम भविष्य सांगत बसत नाहीत, पण त्यांच्या निर्णयांमध्ये दूरगामी परिणामांचा विचार असतो. त्यामुळे ते चुकीच्या ठिकाणी जास्त काळ अडकत नाही. ज्योतिष सांगतं की गुरुग्रहामुळे त्यांच्या बुद्धीला व्यापक दृष्टी मिळते, जी त्यांना योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला मदत करते. अनेक वेळी लोकांना वाटतं की त्यांना अचानक संधी मिळाली, पण प्रत्यक्षात ती त्यांच्या आधीच्या निर्णयांची फलश्रुती असते. धनुराशीची आणखी एक गुप्त शक्ती म्हणजे एकटे चालण्याची मानसिक तयारी. जेव्हा सगळे लोक साथ सोडतात, तेव्हा हे लोक स्वतःच्या विचारांवर उभे राहतात. त्यांना मान्यतेची फार गरज नसते. ही स्वतंत्र वृत्ती सुरुवातीला एकाकीपणा देते, पण पुढे जाऊन तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळ्या उंचीवर नेते. नशीब बहुतेक वेळा अशाच लोकांची परीक्षा घेतं आणि धनु राशीचा माणूस ती परीक्षा पार करतो. या राशीचा माणूस अनुभवातून शिकतो, सल्ल्यांवर अवलंबून राहत नाही. चुकल्यावर तो स्वतःला दोष देतो,
पण त्याच वेळी स्वतःला माफही करतो. त्यामुळे त्याच्या मनावर ओझं राहत नाही. ज्योतिषानुसार ही अंतर्गत मोकळीक ही मोठी ऊर्जा आहे, जी अडलेल्या गोष्टी हलवायला सुरुवात करते. म्हणूनच धनुराशीच्या आयुष्यात अडचणी जास्त काळ टिकत नाहीत. धनुराशीची पावर ही झगमगाटात दिसत नाही, ती शांतपणे काम करत राहते. बाहेरून साधं वाटणारं आयुष्य आतून सतत बदलत असतं. जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा हे लोक स्वतःही चकित होतील अशा पद्धतीने पुढे जातात. ज्योतिष सांगतं की धनुराशीचं नशीब जागं करावं लागत नाही. ते योग्य मानसिक स्थितीत आपोआप सक्रिय होतं. धनुराशीची आणखी एक खोल आणि कमी बोलली जाणारी शक्ती म्हणजे अर्थ शोधण्याची वृत्ती. हे लोक फक्त यश, पैसा किंवा प्रतिष्ठा यासाठी धडपडत नाहीत. त्यांना त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागचा अर्थ समजून घ्यायचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार हीच वृत्ती त्यांना सामान्य अनुभवांपेक्षा वर घेऊन जाते. जेव्हा माणूस हे का घडलं असा प्रश्न विचारतो, तेव्हा त्या क्षणी त्यांचं नशीब जागं व्हायला सुरुवात होते. धनुराशीचा माणूस बाहेरून बेफिकीर वाटू शकतो, पण आतून तो सतत स्वतःला तपासत असतो. त्याची ही अंतर्मुखता त्याला चुकीच्या सवयी ओळखायला मदत करते. इतर लोक दोष बाहेर शोधतात, तर धनुराशीचा माणूस स्वतःकडे पाहतो. ज्योतिष सांगतं की ही आत्मपरीक्षणाची सवय फार मोठी पावर आहे, कारण नशीब तेव्हाच बदलतं जेव्हा माणूस स्वतः बदलायला तयार होतो. या राशीची आणखी एक विशेष ऊर्जा म्हणजे मर्यादा ओलांडण्याची भीती नसणे. धनु राशीचे लोक सुरक्षिततेच्या चौकटीत फार काळ अडकून राहत नाहीत. त्यांना माहीत असतं की वाढ ही नेहमी अवस्थेतूनच येते. त्यामुळे ते नवीन विचार, नवीन मार्ग आणि नवीन अनुभव स्वीकारतात. अनेक वेळा हे निर्णय धोकादायक वाटतात, पण कालांतराने तेच निर्णय त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा देतात. धनु राशीचा माणूस अपमान, नुकसान किंवा अपयश याला अंतिम सत्य मानत नाही. तो त्याकडे एका टप्प्यासारखा पाहतो. ही दृष्टीच त्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. ज्योतिषशास्त्रानुसार जो माणूस मनाने मजबूत असतो, त्याचं नशीब त्याची परीक्षा घेत असतं, तरी त्याला तोडत नाही. त्यामुळे धनु राशीच्या आयुष्यात संकट येतात, पण ती त्याला मागे खेचण्याऐवजी पुढे ढकलतात. या राशीची शक्ती हळूहळू उलगडत जाते. लहान वयात ती स्पष्ट दिसत नाही, पण अनुभव वाढत जातात तशी ही पावर खोलवर काम करू लागते. एक वेळ अशी येते की धनु राशीचा माणूस स्वतःला विचारतो, माझ्या आयुष्यात इतके बदल कसे झाले? ज्योतिषाचं उत्तर स्पष्ट आहे. बदल परिस्थितीमुळे नाही, तर त्यांच्या आतल्या जागृत शक्तीमुळे झालेले असतात. धनु राशीची आणखी एक सूक्ष्म पण प्रभावी पावर म्हणजे वेळेवर अंतर ठेवण्याची क्षमता. जेव्हा एखादी गोष्ट, नातं किंवा परिस्थिती सतत त्रास देऊ लागते, तेव्हा धनु राशीचा माणूस नकळत मागे सरकतो. तो लगेच संघर्ष करत नाही, पण आतून स्वतःला वेगळं करतो. ज्योतिषशास्त्रानुसार ही सवय म्हणजे ऊर्जा वाचवण्याची कला आहे, ज्यामुळे त्यांची शक्ती चुकीच्या ठिकाणी खर्च होत नाही आणि योग्य वेळी आली की तीच ऊर्जा नशीब बदलण्यासाठी काम करते. या राशीचा माणूस लोकांमध्ये राहूनही आतून स्वतंत्र राहतो. तो कोणावर पूर्णपणे अवलंबून राहत नाही. भावनिक आधार घेतो, पण भावनिक गुलाम होत नाही. ही मानसिक स्वातंत्र्याची भावना त्याला निर्णय घेण्यामध्ये स्पष्टता देते. अनेक लोक नात्यांमध्ये अडकून नशीब थांबवतात, पण धनु राशीचा माणूस नातं सांभाळत स्वतःला हरू देत नाही. ज्योतिष सांगतं की हीच समतोल वृत्ती त्याच्या आयुष्यात मोठे वळण आणते. धनु राशीची आणखी एक शक्ती म्हणजे अनिश्चिततेची मैत्री. जिथे इतर लोक भविष्याबद्दल घाबरतात, तिथे धनु राशीचा माणूस पाहू काय होतं या भावनेत राहतो. ही बेफिक्री नसून स्वीकार आहे. तो प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्यात अट्टहास करत नाही. त्यामुळे आयुष्य जेव्हा अचानक दिशा बदलतं, तेव्हा तो तुटत नाही. उलट त्या बदलातून तो स्वतःसाठी नवीन संधी शोधतो. धनु राशीच्या व्यक्तीला अपयश लपवायची सवय नसते. तो त्याकडे लाजिरवाणं म्हणून पाहत नाही. त्यामुळे त्याच्या मनात अपराध भावना साठत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार मन जितकं हलकं तितकं नशीब गतिमान. ही हलकी मनस्थितीच त्याला पुन्हा पुन्हा पुढे ढकलते.
जरी परिस्थिती प्रतिकूल असली तरी. या राशीची पॉवर ही शांत असते, पण सातत्याने कार्यरत असते. ती एकदम चमत्कार घडवत नाही, पण आयुष्याच्या प्रवाहाला हळूहळू योग्य दिशेने वळवते. अनेक वेळा धनुराशीचा माणूस स्वतःला साधा समजतो, पण बाहेरून पाहणाऱ्यांना त्याचा प्रवास असामान्य वाटतो. ज्योतिष सांगतं की ही असामान्यता कोणत्याही बाह्य योगामुळे नाही, तर त्यांच्या आत सतत कार्यरत असलेल्या जागृत शक्तीमुळे आहे. धनुराशीची आणखी एक वेगळी आणि खोलवर काम करणारी पॉवर म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहण्याची हिंमत. हे लोक इतरांसमोर काही दाखवू शकतात, पण स्वतःसमोर खोटं जगत नाहीत. स्वतःच्या कमतरता, चुका किंवा भीती ते मनात दडपून ठेवत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ही आत्मप्रामाणिकता फार मोठी शक्ती आहे, कारण जिथे स्वतःशी फसवणूक थांबते, तिथे नशिबाचा खरा प्रवाह सुरू होतो. धनुराशीचा माणूस एखादी गोष्ट संपली आहे हे वेळेवर स्वीकारतो. तो भूतकाळाला जबरदस्तीने धरून ठेवत नाही. अनेक लोक जुन्या आठवणी, नाती किंवा अपूर्ण अपेक्षा यामध्ये अडकून राहतात आणि त्यामुळे त्यांचं नशीब पुढे सरकत नाही. पण धनुराशीचा माणूस आतून जाणतो की प्रत्येक टप्प्याची एक मर्यादा असते. ही स्वीकारण्याची वृत्ती त्याला नव्या सुरुवातीसाठी मानसिकदृष्ट्या मोकळं करते. या राशीची आणखी एक शक्ती म्हणजे स्वतःची तुलना टाळण्याची सवय. धनु राशीचे लोक दुसऱ्यांच्या यशाकडे पाहतात, पण त्यातून मत्सर निर्माण करत नाही. ते माझा वेळ वेगळा आहे या भावनेत राहतात. ज्योतिषानुसार तुलना ही नशिबाची गती थांबवते, तर स्वतःचा प्रवास स्वीकारणं नशिबाला चालना देतं. म्हणूनच धनु राशीचा माणूस उशिरा का होईना, पण योग्य ठिकाणी पोहोचतो. धनुराशीच्या व्यक्तीकडे मनाने मोठं राहण्याची क्षमता असते. लहानसहान गोष्टींवर तो स्वतःला खर्च करत नाही. अपमान, टीका किंवा गैरसमज यावर तो लगेच प्रतिक्रिया देत नाही. ही शांतता कमजोरी नसून परिपक्वतेचं लक्षण आहे. ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे की जो माणूस प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही, त्याचं नशीब त्याच्यासाठी शांतपणे काम करत राहतं. या राशीची पॉवर एखाद्या ठराविक क्षेत्रापुरती मर्यादित नसते. ती विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दिसते. धनुराशीचा माणूस कधीही पूर्णपणे अडकलेला नसतो, कारण त्याच्या आत एक सतत हलणारी जाणीव असते. याहून पुढे काहीतरी आहे. ज्योतिष सांगतं की हीच जाणीव म्हणजे धनुराशीची खरी शक्ती, जी हळूहळू पण खात्रीने नशीब स्वतःच्या बाजूने वळवत राहते. धनुराशीची आणखी एक खोलवर कार्य करणारी शक्ती म्हणजे आयुष्याला प्रश्न विचारण्याची सवय. हे लोक घडणाऱ्या घटनांना गप्प स्वीकारत नाहीत. हे माझ्याबरोबरच का घडलं? यामागे मला काय शिकायचं आहे? असे प्रश्न त्यांच्या मनात सतत सुरू असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रश्न विचारणारा माणूस कधीही स्थिर राहत नाही. हीच शोधक वृत्ती धनुराशीच्या नशिबाला थांबू देत नाही. कारण जिथे प्रश्न असतात तिथे उत्तरं मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. धनुराशीचा माणूस परिस्थितीपेक्षा स्वतःच्या अंतप्रेरणेला अधिक महत्त्व देतो. बाहेरचं जग काही सांगत असो, पण आतून एखादी गोष्ट चुकीची वाटली तर तो थांबतो. ही अंतप्रेरणा त्याला अनेक वेळा चुकीच्या निर्णयांपासून वाचवते. ज्योतिष सांगतं की गुरुग्रहाचा हा प्रभाव आहे, जो त्यांना अदृश्य संकेत ओळखायला शिकवतो. त्यामुळे इतर जिथे फसतात तिथे धनुराशीचा माणूस वेळेवर दिशा बदलतो. या राशीची आणखी एक वेगळी पॉवर म्हणजे अपेक्षा कमी ठेवून प्रयत्न पूर्ण करण्याची वृत्ती. हे लोक काम करताना सतत निकालाचा विचार करत नाही. ते प्रक्रियेत गुंतलेले असतात. त्यामुळे निराशा त्यांना लगेच ग्रासून टाकत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अपेक्षा जितक्या कमी तितकं नशीब मोकळेपणाने काम करतं. म्हणूनच धनुराशीच्या आयुष्यात अनेक गोष्टी अचानक जुळून येतात. धनुराशीचा माणूस स्वतःला सतत बदलत राहणारा मानतो. तो स्वतःला एका ओळखीपुरतं मर्यादित करत नाही. आज जे आहे ते अंतिम नाही, ही भावना त्याच्या मनात कायम असते. त्यामुळे आयुष्य जेव्हा त्याच्याकडून काही काढून घेतं, तेव्हा तो पूर्णपणे कोसळत नाही. त्याला माहीत असतं की पुढे अजून काहीतरी घडणार आहे. हीच मानसिक तयारी त्याला इतरांपेक्षा लवकर सावरायला मदत करते. या राशीची शक्ती गोंगाट करत नाही. ती आतून मार्गदर्शन करत राहते. बाहेरून पाहणाऱ्यांना वाटतं की गोष्टी आपोआप घडत आहेत, पण प्रत्यक्षात धनुराशीचा माणूस सतत
अंतर्गत प्रवास करत असतो. ज्योतिष सांगतं की ज्याचा अंतर्गत प्रवास सुरू असतो त्याचं बाह्य नशीब कधीच थांबत नाही. म्हणूनच धनुराशीचं आयुष्य कितीही वळण घेत असलं तरी ते शेवटी अर्थपूर्ण दिशेलाच जातं. धनुराशीची आणखी एक वेगळी पण फार खोल परिणाम करणारी शक्ती म्हणजे आयुष्याशी संवाद साधण्याची क्षमता. हे लोक घडणाऱ्या घटनांकडे फक्त योगायोग म्हणून पाहत नाही. त्यांच्या मनात सतत एक भावना असते की आयुष्य काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे लहान संकेत, अचानक बदल किंवा अनपेक्षित वळण हे ते सहज दुर्लक्ष करत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार जी व्यक्ती आयुष्याशी संवाद ठेवते तिचं नशीब कधीच पूर्णपणे बंद होत नाही. धनुराशीचा माणूस एखाद्या ठिकाणी अडकल्यासारखं वाटलं तरी आतून तो स्वतःला स्थिर मानत नाही. तो जाणतो की ही अवस्था तात्पुरती आहे. ही समज त्याला घाईघाईने चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवते. अनेक लोक अडचणीत असताना घाबरून काहीही करतात, पण धनुराशीचा माणूस थांबून परिस्थिती पाहतो. ज्योतिष सांगतं की ही संयमाची वृत्तीच पुढील मोठ्या बदलाची बीज पेरते. या राशीची आणखी एक खास पावर म्हणजे शब्दांपेक्षा अनुभवांवर विश्वास ठेवणे. हे लोक ऐकलेल्या गोष्टींवर लगेच निर्णय घेत नाहीत. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय ते एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील निर्णय खोल आणि टिकाऊ असतात. ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे की जे निर्णय अनुभवातून घेतले जातात त्यांच्यावर नशीब जास्त काळ साथ देतं. धनुराशीचा माणूस स्वतःला सतत प्रश्न विचारतो, पण स्वतःवर अत्याचार करत नाही. तो स्वतःला सुधारतो, पण स्वतःला तोडत नाही. ही समतोल वृत्ती फार कमी लोकांमध्ये दिसते. त्यामुळे त्यांचं मन कधीच पूर्णपणे नकारात्मक होत नाही. ज्योतिष सांगतं की मन जेव्हा स्वतःशी संघर्ष करत नाही, तेव्हा बाह्य संघर्षही हळूहळू कमी होतात. या राशीची शक्ती एखाद्या एका घटनेत दिसत नाही, तर संपूर्ण प्रवासात जाणवते. धनुराशीचा माणूस अनेक वेळा स्वतःच्याच आयुष्याचा निरीक्षक बनतो. तो स्वतःच्या चुका, बदल आणि वाढ याकडे प्रामाणिकपणे पाहतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशी जाणीव असलेला माणूस कधीही दिशाहीन राहत नाही. म्हणूनच धनुराशीचं नशीब गोंधळलेलं वाटलं तरी प्रत्यक्षात ते सतत योग्य दिशेने सरकत असतं. जर या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दिसत असेल तर इथेच थांबू नका. हे फक्त राशी वाचन नाही, हा स्वतःला ओळखण्याचा इशारा आहे. आजपर्यंत तुम्ही जे अनुभव घेतले, जे निर्णय घेतले, जे बदल स्वीकारले, त्यामागची शक्ती ओळखा. ती जागी झाली की आयुष्याची दिशा आपोआप स्पष्ट होऊ लागते. असा कंटेंट तुम्हाला तुमच्याच आतल्या शक्तीची जाणीव करून देत असेल तर पुढे जाण्याची तयारी ठेवा, कारण अजून अनेक सत्य उघड व्हायची आहेत. पुढचा भाग पहा, ऐका आणि स्वतःकडे नव्या नजरेने पहा. तुमचा प्रवास इथे संपत नाही, तो इथूनच खऱ्या अर्थाने सुरू होतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो.